तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहताच येईल मागे म्हणजे हिरवळ आहे ते आणि माझं घर गावचं. तर मी आलो आज गावी आलो आणि आता निघालो गणपतीपुळ्याला. आम्ही आलोय आज गणपतीपुळ्याला दर्शन घ्यायला चाललोय. आणि आता इथे प्रवीण आलाय, प्रवीण कीर. आम्ही नेहमी याची गाडी मागवतो, आज पण त्याची गाडी आम्ही मागवली आहे. तर आज आम्ही गणपतीपुळ्याचं दर्शन घेणार आहे आणि रोमीर प्रदक्षिणा घालणार आहे. ते झाल्यानंतर प्रवीण कुठे फिरवते ते बघूया आपण. तर आजचा दिवस कसा जातो तो आपण बघू. आज पावसाळी दिवसांमध्ये काय काय फिरायला भेटतं, काय काय बघायला मिळतं ते बघूया. नक्की ते हिरवळ बघायला मिळणारच आहे. आता आपण जाऊ पहिला गणपतीपुळ्याला. तर तुम्हाला दाखवतो घराच्या आजूबाजूला कशी हिरवळ झाली आहे ते. आणि इथे काकडी दोडका पडवलसाठी मंडप घातलाय. आणि इथे आता तुम्हाला हिरवा झालाय. आणि ते लावणी लावून झालंय वाटतं. शेतीची कामं चालू आहेत, म्हणजे इथे झालेले आहेत ऑलमोस्ट आणि पुढे आल्यामध्ये चालू आहेत. गणपतीपुळ्याला चाललं तर इथे दशरथ दळायच्या इथे जास्वंदीची फुलं आहे, तर ती आपण थोडीशी तोडून घेऊया. हा मग काय करायचं, भिजायचं की काय? लवकर मग का आता मी पण गप्पा मोर्या मंगल मूर्ती. पुन्हा एकदा आलोय गणपतीपुळ्याला. तुम्ही पाहिलेच असेल माझे खूप सारे ब्लॉग गणपतीपुळ्याचे असतात. आज परत आलोय. मी आहे, श्वेता आहे, रोमीर आहे, रोमीरची मम्मी आहे, माझी मम्मी आहे. तर दिशा गणपतीपुळ्याच्या मंदिराचा प्रवेशद्वार. दुकानं दिसतील तुम्हाला. हे लोक कुठे चाललेत काय माहिती. अच्छा, प्रसाद घ्यायला चालले. काय घेत आहे प्रसाद? मी आता चाललो आहे दर्शनाला. बाप्पाच्या दर्शन करू, मग रोमीर प्रदक्षिणा घालणार आहे. प्रदक्षिणा घालू, आपण पण थोडा प्रदक्षिणा घालू. आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर आपण किती वेळ आहे मग फिरायला कुठे जायचं ते ठरवू. तर चलो. ना मग इकडेच प्रदक्षिणा घालायच्यात आपल्याला. हा मी आणि रोमीर आता प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतोय. श्वेता, रोमीची मम्मी आणि माझी मम्मी बसलेत आतमध्ये देवळात. आम्ही चाललो आता प्रदक्षिणा घालायला. मला मागे दिसेल गणपती मंदिर.
मित्रांनो, प्रदक्षिणा मार्गावरती तुम्हाला छोटी छोटी खूप मंदिरं पाहायला मिळतील. मागे 2 मंदिरं गेले, तिथे आम्ही आता दर्शन केले. तर पुढे एक शुंडास्थान येईल, तिथे पण जाऊ आपण, तिथे पण दर्शन करू. मित्रांनो, तुम्हाला दिसेल आता गणपतीपुळ्याचा प्रदक्षिणा मार्ग आता मस्त आहे की सुंदर असा बनवलेला आहे. अशा लाद्या लावल्या, ग्रिपवाल्या लाद्या आहेत. आधी हा मार्ग चिऱ्यांनी बनवलेला होता. ही वॉल पण नव्हती, आता ही वॉल पण बनवले आणि प्रत्येक ठिकाणी स्ट्रीट लाईट्स लावले आहेत. मित्रांनो, इथे दिसेल शुंडास्थान आलेलं आहे, तर आम्ही इथे दर्शन करतो. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेश, जय गणेश. मित्रांनो, प्रदक्षिणा मार्गात हे एक टाकं लागतंय पाण्याचं. खूप जुनं टाकं असणार आहे पण, आणि प्रदक्षिणा मार्ग खूप सुंदर बनवला आहे. आता दिसेल तुम्हाला खूप 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 जागी ठिकाणी असं शेड पण बनवले आहेत थांबण्यासाठी. चार प्रदक्षिणा पूर्ण केल्या आहेत, अजून एक करायची आहे. आता सध्या आम्ही इथे ब्रेक घेतलाय मंदिराजवळ. सर रोमिर, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय? पाचवी प्रदक्षिणा पूर्ण होते आमची. आता इथून थोडंसं पुढे चालत दिलं की 5वी प्रदक्षिणा पूर्ण होईल. मी आणि श्वेताने आमच्या लग्नाच्या नंतर जेव्हा आलं तेव्हा 5 प्रदक्षिणा घातल्या, त्याच्यानंतर मी आज 5 प्रदक्षिणा घातल्या. आणि रोमिरच्या अजून किती बाकी आहेत? 6. त्यात पुढच्या वेळेला जेव्हा येईल तेव्हा उरलेल्या करणार आहे ते. सध्या 5 त्याने कंप्लीट केलेत. तर आता आपण जाऊया, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. आमचं आता दर्शन करून झालं, प्रदक्षिणा घालून झाल्या 5. त्यानंतर खिचडी प्रसाद घेतला आणि थोडंसं बाहेर शॉपिंग केली आहे, म्हणजे प्रसाद वगैरे घेतला. आणि आता आम्ही आलो बाहेर, तिथे गाडी पार्क आहे, तिथे जरा गाडीत बसतो. प्रवीण कीर आहे, तो गेला आहे दर्शन करायला. आता इथून कुठे जायचं ते आम्ही थोडंसं बसून ठरवू आणि मग डिसाईड करू कुठे जायचं आहे ते. तर गणपती बाप्पाचं दर्शन मस्त छान आहे, मस्त आलं आहे. आम्ही कालबाई देवीला आलं आहे. मागे दिसेल श्री कालिका मंदिर. इथे आम्ही याच्या आधी पण आलो आहे, त्याच्या आधीचा पण व्हिडिओ असेल, पण तो रात्रीचा तेव्हा तुम्हाला काही वाटता आलं नसेल. तर इथे रामेश्वर मंदिरात जाऊया आपण, आधी दर्शन करू. महाकाली मंदिरात दर्शन केलं आहे मी, मंदिर नंतर दाखवतो तुम्हाला, आणि तुम्हाला रामेश्वर मंदिर दाखवतो. पूर्ण कोकणी पद्धतीमध्ये बांधकाम असलेलं हे पुरातन एकदम जुनं असं रामेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे समोरच खाडी आहे. शिरगावचा ब्रिज, आडी शिरगाव 2 गाव आपल्याला ब्रिजवरून असं क्रॉस करून इकडे रत्नागिरीला जायचं आहे. आणि सुंदर असं देऊळ
आपण नंतर ड्रोन शूट पण घेणार आहोत. ते आपण आता जाऊया आतमध्ये, जाऊन दर्शन करूया. वाघसाई देवी आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे, आणि नंदी महाराज. ओम नमः शिवाय. तुम्हाला दाखवतो. शिवशंकराची पिंड. आणि इथे दिसेल ही पोर्तुगीज काळातली घंटा आहे. तर ही कधी कोणी दिली आहे आपल्याला माहिती नाही आहे. 1737 लिहिलेलं आहे त्याच्यावरती. दिसेल असा सभा मंडप एकदम जुन्या काळातला. ते सिलिंग वगैरे बांधून पूर्ण सिलिंग केलेलं आहे वरती सिलिंगला, त्यामुळे वरचं काही दिसत नाही आहे. पण पूर्ण असं कौलारूच होतं पूर्ण. खालून म्हणजे खालून कौलारूच आहे, खालून कौलारू दिसायचं. आता भगवती किल्ल्याला आलो आहे रत्नागिरीमध्ये. मागे दिसेल तो भगवती किल्ला, आम्ही तिकडे गेलो आहे नाही. इथे जी नवीन शिवसृष्टी बनवलं ते बघतोय आधी. तर तुम्हाला पण दाखवतो ती कशी आहे. आई तुम्हाला त्याचा प्रवेशद्वार दाखवतो. प्रवेशद्वार आहे शिवसृष्टी मध्ये जाऊया आपण.
महाराजांच्या शिवसृष्टीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हा मस्त असा सुंदर गेट बनवलेला आहे. हे बघ किल्ला बघ. हा कुठला किल्ला सांग, ओळखून दाखव श्वेता. कुठे कुठला सिंधुदुर्ग आणि हा असं काय नाही, जिंजिराला पण आहे. जिंजिरा असं गोल आहे जिंजिरा. नाव लिहिलं असेल ना? नाव नाही लिहिलेत, घर आहेत. त्यांना दिसतील असे किल्ल्याचे छोटे छोटे असे आकृती बनवल्या तिथे. मित्रांनो, ही कुलाबा किल्ल्याची आकृती आहे. आपण असं तिकडनं घेऊन येऊया. मित्रांनो, दिसे शिवकालीन घराचे मॉडेल्स बनवले तिथे. छान असे दुमजली वाडा दिसतोय. माणूस, अरे त्याला वजन झालं, वजन. मार्केट बनवलंय, शिवकालीन मार्केट दिसेल तुम्हाला इथे. म्हणजे वाडा असतो ना पहिला, मध्ये ओपन असतो, तशा टाईपचं ते घर आहे ना. हो, आहे ना. आणि आजूबाजूला त्यांचं हे असतं ना, तसं आहे काहीतरी. वाकून जरा भजन नाही, शिवकालीन देऊळ आहेत ती. देवळाचं हे बनवलं मॉडेल. शिवाजी महाराज डेकोरेशन बघा. मस्त अशी सुंदर शिवसृष्टी बनवली आहे. प्रत्येक जागी छान छान छोटे छोटे मॉडेल बनवलेत. मागे दिसेल तुम्हाला हा हे गावाचं वाड्यांचा मॉडेल बनवला आहे. इथे देवळाचा मॉडेल आहे, दीपस्तंभ आहे. इकडे सिंधुदुर्ग किल्ल्याचा मॉडेल बनवला आहे. आणि आता अजून मॉडेल आहेत, त्याचं तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, असं पूर्ण वाट बनवलं आहे. समोर मावळे आहेत, तुरंत कळून येते. इथे पण आहेत. आणि हे वरून दिसणारे दोन किल्ले. हे तानाजी मालुसरे आहेत. ते तिकडे बाजीप्रभू आहेत. इथे एक किल्ल्याचं मॉडेल आहे. इथे एक आहे. मित्रांनो, बाजीबाबू देशपांडे यांचा पुतळा. आणि हा पुतळा इथे काम चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज. जिंजिरा किल्ल्याचं मॉडेल दिसेल तुम्हाला इथे. छान अशी आकृती बनवली आहे.
रामोजी आंग्रेंचा पुतळा दिसेल तुम्हाला इथे समुद्राकडे आणि भगवती किल्ल्याकडे बोट रोखून आणि मस्त समुद्र दिसेल तुम्हाला इथे. तिथे आपल्याला जायचंय. नंतर अजून आपल्याला किल्ले बघायचे आहेत. तर जाऊया महाराजांच्या मूर्तीचे दर्शन करायला. जय 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 भवानी जय शिवाजी. महाराजांचा सुंदर असा पुतळा दिसेल तुम्हाला इकडे शिवसृष्टीमध्ये पण बसवलेला आहे. आणि जे सगळे मावळे आहेत त्यांच्यापैकी 4 मावळे, 4 नाही 3 मावळ्यांचा सध्या पुतळे बसवलेले आहेत. अरे हात तरी काय दे, आता एवढा गड चढून आलास. रायगड चढला तो. मित्रांनो इथे पाहायला मिळेल तुम्हाला गडांचा राजा रायगड. नगरखाना आणि राजमहल, बाजारपेठ. इथे जगदीश्वराचं मंदिर दिसेल तुम्हाला इथे. आणि त्याच्याच बाहेर समाधी मंदिर आहे, समाधी आहे महाराजांची. आणि सगळे अवशेष जसेच्या तसे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. छान असा रायगडाचा सुंदर असा आकार बनवलेला आहे. मॉडेल खूप सुंदर आहे. तिकडे दिसेल टकमक टोक. ड्रोन उडवला मस्त. ड्रोन मध्ये शूट आलंय. खूप वारा आहे, वाऱ्यामुळे थोडासा कंट्रोल नव्हता होत. दिसेल मागे निपमाळ. आता आम्ही आलोय तिचं मॉडेल बघायला. मराठ्यांचं युद्ध नौका त्याचं मॉडेल आहे. समुद्राचा व्ह्यू जातो. शिवसृष्टी बघून झाले. आता आम्ही जरा भगवती किल्ल्यात जातो आणि भगवती देवीचं दर्शन घेतो आणि थोडंसं चहा वगैरे पिऊन मग आम्ही पुन्हा पुढच्या स्पॉटला जर जायचं असेल तर तिथे जाऊ, नाहीतर मग घरी. बोट दिसेल मराठ्यांची युद्धनौका गुराब त्याचं मॉडेल आहे. आणि मागे दिसेल नगारखान्याचं मॉडेल बनवलेलं आहे त्याचं. आता आपण जाऊया बाहेर.
मित्रांनो मी आता आलोय भगवती किल्ल्यावर आणि समोर दिसेल सुंदर असं महाराजांचं चित्र. चला चला किल्ला चढूया. हा रत्नदुर्गाचा बाले किल्ला आहे आणि आमचा मावळा तयार आहे किल्ला सर करायला. चला जागा द्या, मावळा येतोय. भाऊ जागा कर, चल फटाफट पुढे. तर आता बाले किल्ल्यात प्रवेश करतोय. बाले किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसेल तुम्हाला. चला पण जाऊया. हे पण जुनंच मंदिर असणार एवढं. गणपती मंदिर. थकला दिसेल भगवती किल्ला आणि भगवती किल्ल्यामधलं भगवती आईचं देऊळ. श्रीदेवीचा वाटा. दिसेल किल्ल्याची तटबंदी समोर. पूर्ण असा किल्ल्याचा भाग आहे आणि हा बाले किल्ला आहे आणि बाले किल्ल्याची तटबंदी. पूर्ण असं गोल फिरून आपण येऊ शकतो किल्ल्याला फेरफटका मारून. आता 6 वाजलेत, किल्ला बंद करायची वेळ आली. आता सगळ्यांना किल्ला उतरवण्याची अनाऊन्समेंट झालेली आहे. किल्ल्यातून बाहेर निघायची कारण मेन बाले किल्ल्याचा दरवाजा बंद होईल. मेन बाले किल्ल्याचा दरवाजा बंद केल्यानंतर वरती परत अलाउड नाही आहे, मग वरतीच अडकून पडायला होतो. म्हणून अगोदरच अनाऊन्समेंट केलेली आहे. किल्ला फिरायला आता आपला वेळ नाही आहे. आता किल्ल्याचं मुख्यद्वार बंद करणार आहे. पण आपल्याला किल्ला फिरायला भेटला नसता, बघायला भेटलं नसतं काही, कारण पूर्ण जंगल वाढलं आहे तटबंदीच्या साईडने. हां समुद्राचा व्ह्यू बघायला मिळाला असं, पण आता आपण तिथे जात नाही. आपण खालून बघूया व्ह्यू, जिथे ते भुयारी मार्ग आहे त्या साईडने. संभाजी महाराजांचा पुतळा दिवा पॉईंटला जो लावला आहे तो ते पाहता येईल तुम्हाला. आम्ही आलो संध्याकाळी. सुंदर असा व्ह्यू आहे, सनसेट पण होतोय. तेव्हा दिसेल संभाजी महाराजांचा सुंदर असा सिंहासनावर आरूढ असलेले संभाजी महाराज आणि त्यांच्यावरती इथे 3Dमध्ये पोर्ट्रेट केलेले पूर्ण स्टोरी आहे सुंदर अशी. ते आपण बघूया. ते बरोबर दिवा पॉईंटवर संभाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्या खालीच आहे.
मागे देखील हे म्युझियम आहे, 3D पेंटिंगचं म्युझियम आहे. पूर्ण संभाजी महाराजांचा जन्मापासूनचा इतिहास याच्यामध्ये दाखवला आहे. खूप सुंदर आहे. आणि ह्याच वरती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. तर आपण आता हे बघितलं आहे. बाहेर बाकीचा परिसर बघूया. तर तुम्हाला दिसेल माझ्या मागे संभाजी महाराजांचा पुतळा. असा स्ट्रक्चर बनवून त्याच्यावरती उभा केलेला आहे. याची ओपनिंग खूप सुंदर झाली होती. तर लाईट लागल्यावर खूप छान दिसेल. तरी आपण आता लाईटमध्ये फोटोज काढून घेऊया. आता दिसेल सनसेट होतोय. तो तिकडे दिसतोय तो भगवती किल्ला आणि इथे सनसेट होतोय. आणि हा इथे आपण टिव्या पॉईंटवरती आहे. तिथे हा फाउंटनचा सिरीज आहे. इकडे रात्री आपण थोडा वेळ थांबू लाईट लागल्यावरती काय कसं दिसतं ते बघायला. पण आता सध्या हा नजारा बघा सनसेटचा. आणि हे सगळं तिवा पॉईंटमधलं गार्डन आहे. इथे आता नाश्ता चालू आहे संध्याकाळचा. श्वेताने नवीन नाही जुनंच आहे. काय काय म्हणतात त्याला? रगडा कोण, समोसा कोण नाही तो रगडा कोण. आणि ते बेल, कुठली बेल आहे? गिल्ली बेल आहे. अच्छा म्हणजे ओली बेल. आणि ऑलरेडी एक आमचा पिझ्झा डाऊन झालेला आहे. आणखी एक ऑर्डर दिलेली आहे इथे सूरज स्नॅक्समध्ये. चायनीज पकोडे पण झालेले आहेत खाऊन. आणि आपण एक आता रगडा पेटीस मागवलेला आहे. मित्रांनो लाईटी दिसणार आहे स्मारक. चला आता आपण जरा वर जाऊन बघूया. अरे मग तेच तो टाइमलाच लावला. आम्ही आता जे संभाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे वरती आलं. तिथे आम्ही सेकंड टिअरवर आलो. तुम्हाला मागे दिसेल संभाजी महाराजांचा पुतळा. आणि आम्ही पण आहोत. आणि पाऊस सुरू झाला ना, असा बारीक बारीक पाऊस येतो आहे. जोरात पडायला पाहिजे. जोरात आपण भिजून जाऊ. अरे पाऊस असा येतो असा. आणि संभाजी महाराजांचा दिवस मित्रांनो लाईटमध्ये दिसणार आहे स्मारक तुम्हाला समोर दिसेल. आणि संभाजी महाराजांचा पुतळा पण लाईटमध्ये छान दिसतोय. मित्रांनो दिसेल इथे जिजामाता आणि बाळ शिवाजी यांचा पुतळा. आणि मागे पण चांगला पोर्ट्रेट आहे 3D. आता तिवा पॉईंटचं नाव बदलून जे नाव ठेवण्यात आलं ते राजमाता जिजामाता उद्यान असे नाव ठेवण्यात आलं आहे. आता जे बदललेलं नाव आहे ते असं आहे. आणि सुंदर असा महाराजांचा पुतळा तुम्हाला पाहता येईल इकडे.
मित्रांनो, आम्ही घरी आलो आहे. 9:15 9:30च्या आसपास घरी आलो. आमचं दर्शन व्यवस्थित झालं. गणपतीपुळ्याला प्रदक्षिणा वगैरे घालून झाल्या. त्यानंतर आम्ही कालबादेवीला गेलो. कालबादेवीला पण आमचं दर्शन चांगलं आलं. कालबादेवीला आम्ही 2 वगैरे बोलवला, मस्त मजा आली. त्यानंतर आम्ही गेलो भगवती मंदिरला गेलो. भगवती मंदिरला जी शिवसृष्टी आहे ती पाहिली आणि तिथेही ड्रोन उडवला. सुंदर व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे. तर ते करून झाल्यावर आम्ही गेलो. जो दिवा पॉईंट होता आधीचा, तो आता झाला आहे राजमाता जिजामाता उद्यान. त्या उद्यानात गेलो. तिथे पण आम्ही खूप वेळ फिरलो. मस्त तिथे पण व्हिडिओ काढला. संभाजी महाराजांची मूर्ती पाहिली. एक सुंदर असा नजारा पण पाहायला मिळाला. तो पाहून मग आम्ही घरी आलो. घरी यायला थोडा उशीर झाला. तर आजचा गणपतीपुळा आणि बाकीचा जो रत्नागिरीमधला लोकेशन आम्ही बघितलं, त्याची जी व्हिडिओ बनवला आहे, तर ही आजची छोटीशी ट्रिप होती. ती जर ट्रिप आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर हा मी व्हिडिओ इथंच थांबवतो आणि भेटतो नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.